पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने भव्य पायी मोर्चा काढलाय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चचा आजचा तिसरा दिवस आहे। मुंबई अहमदाबाद मार्गावरील डहाणूच्या चारुटीहून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली। हा मोर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील गेटवर अडवण्यात आलाय। मोर्चेकरी इथेच मुक्कामी देखील आहेत। तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद घेऊन येणार आहेत। तर न्यायालयाने नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी तसे स्पष्ट केलं होतं। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा याचा निकाल न्यायालय लवकरच जाहीर करण्याचे चिन्ह आहेत। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी आहे। तर अजितदादांच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले। तर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला जयंत पाटील यांचं आव्हान आहे। दोन्ही बाजूचे अंतिम युक्तिवाद आज आणि उद्या ऐकून घेण्यात येतील। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे। तर गेल्या अनेक वर्षापासून हे प्रकरण प्रलंबित असून आता तरी निकाल लागणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे। महाराष्ट्रात एमआयएम वाढवण्याचं काम भाजपने केले। भाजपकडून एकमेकांविरोधात असंतोष निर्माण करण्याचं काम सुरू आहे, असा अखिल चित्रे यांचा गंभीर आरोप आहे। एमआयएम वाढवण्याचं काम हे कोण करतंय? भारतीय जनता पक्ष करतंय। भारतीय जनता पक्षाच्या मनात जे आहे, जे काय त्यांना करायचंय, खान महापौर वगैरे असा अजेंडा इथे सेट करायचा प्रयत्न करत होते। मुंबईकर जनतेने त्याला लाथाडलंय। पण आता ते आजूबाजूच्या एमएमआर रिजनमध्ये भारतीय जनता पार्टी हे एमआयएमला पुढे करून आता एमआयएमचं कोणतरी काहीतरी म्हणणार, मग भारतीय जनता पक्ष काहीतरी म्हणणार, मग त्याच्यानंतर तो टिल्लूच्या बुद्धीवाला काहीतरी हिरवेसर साप म्हणणार आणि अशा प्रकारचं एक नरेटिव्ह सेट करून दोन्ही समाजामध्ये एकमेकांविरुद्ध असंतोष निर्माण करणं हेच त्यांचा खरं हेतू आहे। हे मला असं वाटतं सुज्ञ महाराष्ट्राच्या जनतेनी हे चांगल्यापणे ओळखावं आणि ह्याला वेळीच रोखावं, अन्यथा हे अशा प्रकारे सुरू राहील। भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे हिंदुत्व, जातवाद, धर्म ह्याच्या पलीकडे जाऊच शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।